मी सादिक शेख, प्रदेश अध्यक्ष मानवाधिकार संरक्षण संघटना। आज या ठिकाणी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने एक निवेदन देण्यात आला। त्यामध्ये प्रमुख मागणी आमची अशी होती की दक्षिण सोलापूर कुंभारी परिसरात नवीन विडी घरकुल क विभागात अमन चौक ते 85 पॉइंट रिक्षा स्टॉप पर्यंत अमन चौक ते 85 पॉइंट रिक्षा स्टॉप पर्यंत डांबरी रोड करण्याबाबत या ठिकाणी मी मागणी केली आहे। या विषयावर गेल्या 5/8/2024 व त्याचबरोबर 12/6/2024 या दोन्ही वेळेस माननीय जिल्हाधिकारी साहेब व त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे व तसेच गेल्या 2 महिन्यापूर्वी देखील मंत्रालयात मुख्य सचिव मुख्यमंत्री यांच्याकडे मी पत्रव्यवहार केला होता, परंतु या विषयावर आजपर्यंत कुठलीही दखल घेण्यात आली नाही। म्हणून आज परत एकदा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे आम्ही या विषयावर मागणी केली आहे। विडी घरकुलमध्ये सध्या परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी कुंभारीमध्ये ग्रामपंचायत आहे। ग्रामपंचायतीमध्ये नवीन विडी घरकुलचा जे टॅक्स आहे ते घेतला जातात। जन्म नोंदणी मृत्यू नोंदणीसाठी गेल्यानंतर जोपर्यंत टॅक्सची पोथी त्यांनी पे करायला सांगत नाही, जोपर्यंत टॅक्स देत नाही तोपर्यंत त्यांना त्यांचा जन्म दाखला किंवा मृत्यू दाखला देत नाही। त्या ठिकाणी 10,000 घर आहे, परंतु ग्रामपंचायतचे ग्रामसेवक या विषयावर अद्याप आजपर्यंत कुठलीही दखल घेतलेली नाही। नवीन विडी घरकुलात अनेक ठिकाणी रोडची समस्या खूप मोठी आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये अमन चौक ते 85 पर्यंत जर तुम्ही जाऊन बघितला तर परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी जर एक रोडवर टू व्हीलर येत असेल तर दुसऱ्या टू व्हीलरला थांबून त्या ठिकाणी जाण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। अतिशय भयंकर रोड खड्डे झालेले आहे। रोडवर खड्डे आहे की खड्ड्यात रोड आहे हे सध्या त्या ठिकाणी दिसत आहे। आज या ठिकाणी जी आम्ही मागणी केलेली आहे, जर या मागणीवर मुख्य कार्यकारी अधिकारी व तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या वतीने दखल घेण्यात आली नाही तर 12 जून पासून मी स्वतः अमन चौक येथे आमरण उपोषणासाठी बसणार आहे। हेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून गवाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।